बोरिवलीमध्ये भाजपा आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। या दहीहंडी उत्सवाला अनेकांनी उपस्थिती दर्शवलेली आहे। अनेक गोविंद पथकांनी या ठिकाणी हजेरी लावली। अनेक पथकांनी या ठिकाणी सलामी सुद्धा दिली आहे। गोविंद पथकांनी थरावर थर रचत सलामी दिली। गोविंदा रे गोपाळ म्हणत येथे जमलेल्या सर्वांनी ठेका धरला। अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काचा निषेध करण्यासाठी टॅरिफ दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं कंस मामाची दादागिरी मोडली तशी भारतही अमेरिकेची दादागिरी मोडून काढेल असा इशारा भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी दिला। या दहीहंडी उत्सवामध्ये मोफत जेवणाची सुद्धा सोय ही करण्यात आली आहे। तर संजय उपाध्याय यांच्याकडून बोरिवलीमध्ये या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं गोविंदा पथकांनी या ठिकाणी येत सलामी सुद्धा दिलेली आहे। तर याच ठिकाणी मोठ्या संख्येनं गोविंदा पथक सहभागी झालेले आहेत। गोविंदा पथकांनी सलामी दिलेली आहे। संजय उपाध्याय यांच्याकडून या दहीहंडीचं आयोजन केलं गेलंय। या दहीहंडी उत्सवाला अनेकांनी उपस्थिती लावली आहे। अनेक गोविंदा पथकांनी या ठिकाणी सलामी देत बक्षिसांची लयलूट सुद्धा केलेली आहे। तर अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काचा निषेध करण्यासाठी टॅरिफ दहीहंडीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं कंस मामाची दादागिरी मोडली तशी भारतही अमेरिकेची दादागिरी मोडून काढेल असा इशारा भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी दिलाय। या दहीहंडी उत्सवामध्ये मोफत जेवणाची सोय सुद्धा करण्यात आली आहे। आमदार संजय उपाध्याय यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी। पाहूयात। बोरिवलीमध्ये सुरू असलेल्या हंडीच्या उत्सवामध्ये इथले आयोजक आमदार बोरिवली विधानसभेचे आमदार संजय उपाध्याय आपल्या सोबत आहेत। या दहीहंडीचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। सर, काय सांगाल, आज ही दहीहंडी तुम्ही आयोजित केलेली आहे, कशा प्रकारे बालगोपाल येत आहेत, किती पथक येणार आहेत, काय आशंका आणि कशा प्रकारे गोविंदांना काय सांगाल तुम्ही? आज बोरिवली स्टेशनच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दहीहंडी महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 11 वाजल्यापासून सर्व दहीहंडी पथकांना मोफत भोजनाची व्यवस्था इथे करण्यात आली आहे। अमेरिकेने जे भारतावरती 50% टॅरिफ लावले आहे त्याच्या विरोधात हा देश झुकणार नाही आणि म्हणून टॅरिफची मटकी लावण्याचा संकल्प आम्ही इथे घेतलेला आहे। एकेकाळी बालकृष्णाने कंसाची दादागिरी मोडली होती आणि म्हणून त्याला माखन चोर बोलत होतो, कारण कंसाला सगळं दही, दूध, माखन, घी पाहिजे होतं आणि स्थानिक लोकांना तो वंचित करत होता। आज अमेरिका त्याच्या डेअरी प्रोडक्टला भारतात विकला इच्छुक आहे, पण ही दादागिरी आम्ही बर्दाश्त करणार नाही। आमच्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लढा उभारला आहे। त्यांनी वोकल फॉर लोकलचं आवाहन केलं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या दहीहंडी पथकांना आवाहन केलं आहे की आता सणाचे दिवस सुरू होत आहेत, आपण वोकल फॉर लोकलचा आग्रह धरून आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांना मदत करूया आणि देशाला आर्थिक रूपाने बळकट करूया। सर, तुम्हाला काय अंदाजे रात्री किती वाजेपर्यंत हे पथक इथे हजेरी देतील आणि काय सांगाल त्याबद्दल? असं आहे, आज मुंबईच्या प्रत्येक गल्लीत तुम्ही गोविंदा बघू शकतात। बोरिवलीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला असं उत्सव जल्लोष दिसेल आणि आता तर ही सुरुवात झाली आहे। आगे आगे देखो होता है क्या। सर, आज सकाळपासून वरुण राजाने सुद्धा इथे हजेरी लावलेली आहे। काय सांगाल, गोविंदांसाठी हा जल्लोषाचा वातावरण आहे, आजचा दिवस आहे काय? आजचा दिवस हा बळीराजासाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे। एक वेळ असायची की दहीहंडीमध्ये आम्ही कृत्रिम वर्षा करायचो, पण काल रात्रीपासून ऍक्च्युली जन्माष्टमीमध्ये जसं कृष्णाचा जन्म झाला होता त्या दिवशी पाऊस पडलं होतं, त्याचप्रमाणे काल रात्रीपासून पाऊस पडत आहे आणि पावसाने जी जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे उत्साह आणखीन दुगणित झालाय। थोडा त्रास आयोजकांना सहन करावा लागतोय, पण तुम्ही बघू शकता गोविंदाच्या उत्साहात कुठेहीच कमी नाही। नक्कीच बाळगोपाळांच्या खांद्याला खांदा लावून महिला पथक सुद्धा इथे हजेरी लावत आहे, त्यांच्यासाठी काय सांगाल? हा आधुनिक भारत आहे, यात महिला कुठेही मागे नाही, त्या प्रत्येक फ्रंटवरती लीड करत आहे, युद्ध क्षेत्रात लीड करत आहेत। मग गोविंदामध्ये महिला मागे कशी राहू शकतात? आजच्या आमच्या या दहीहंडी महोत्सवाची सुरुवातच महिलेने केली आहे आणि आम्ही याचं स्वागत करतो। जयराज राजीवडे, जय महाराष्ट्र न्यूज, बोरिवली।